अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 18 जून रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. या योगावर 12+12 म्हणजे 24 फुलवातींची सेवा कशी करावी, ही सेवा केल्याने काय होते, सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आता उद्या 18 जून रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. हा योग सकाळी 6:04 चालू होतोय आणि 11:32 हा योग असणार आहे. तर या योगावर लक्ष्मी प्राप्तीची सेवा कशी करावी, फुलवातींची सेवा कशी करावी, हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर बघा, ही सेवा करताना म्हणजे असं सांगितलेलं आहे की सराफाकडून चांदीचं निरांजन आणावं आणि त्या निरंजनावर ही सेवा, फुलवातींची सेवा करायची आहे. तर आता ज्यांना चांदीचं निरांजन आणणे शक्य नाही, त्यांनी काय करावं, मग ही सेवा करावी की नाही करावी? तर नाही, ही सेवा प्रत्येकाने करावी. कारण सेवा करण्याचा हक्क हा प्रत्येकालाच आहे. देवाला आपला फक्त भाव महत्वाचा आहे. आपण ते चांदीच्या याच्यात करतो की सोन्याच्या याच्यात करतो, याला म्हणजे महत्व नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर घ्यावं, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या घरामध्ये जे उपलब्ध म्हणजे निरांजन असेल, पितळाचं असेल किंवा आपण साधी मातीची पंती घेतली तरी चालू शकतं. त्याच्यावर आपण ही सेवा करू शकतो. आपल्या मनामध्ये भाव हा शुद्ध असेल, आपली मनात ती सेवा करण्याची तळमळ असेल, तर ती सेवा बरोबर देवापर्यंत पोहोचत असते. तर बघा, ही सेवा केल्याने काय होते, तर ही सेवा केल्याने लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात. आपला कुठं पैसा अडकलेला असेल, तो पैसा परत येण्यास मदत होते. आणि कुठं काहीतरी फुल नाही, फुलाची पाकळी ही यामुळे आपल्याला म्हणजे सेवा केल्याने मदत होत असते. खूपच आपल्याला एकदम धनप्राप्ती होईल असं नाही, पण ही सेवा करून म्हणजे या सेवेमध्ये सातत्य ठेवलं गेलं पाहिजे. आता जेव्हा जेव्हा गुरुपुष्यामृत योग येईल त्यावेळेस आपण ही सेवा जर केली तर आपल्याला या सेवेचा खूपच फायदा होत असतो. तर आता ही सेवा कशी करावी, तर बघा, आता समजा उद्या पहिला दिवस आहे, तर उद्या 1 फुलवात घ्यायची आहे, परवा दुसरा दिवस, तर परवा 2 फुलवाती घ्यायच्या आहे. त्यानंतर ज्या दिवशी तिसरा दिवस असतो तेव्हा 3 घ्यायचे आहे, चौथ्या दिवशी 4 घ्यायचे आहे, 5व्या दिवशी 5 घ्यायचे आहे. म्हणजे अशा चढत्या क्रमाने या फुलवाती घ्यायच्या आहेत. आणि ज्या वेळेस 12 दिवस होतात त्यावेळेस 12 फुलवाती येणार आणि परत 13व्या दिवशी परत 12 फुलवाती. 13 दिवस झाले का 14व्या दिवशी 11 फुलवाती, म्हणजे चढता क्रम आणि परत उतरता क्रम. आणि ज्या वेळेस तुमचा 24वा दिवस येईल त्यावेळेस 1 फुलवाती येणार आहे. अशी ही सेवा करायची आहे. ही सेवा केल्याने खरंच खूपच लाभ होत असतो. प्रत्येकाने या सेवेचा लाभ घेऊन बघा आणि ही सेवा करून बघा. बघा, आपण सेवा केली तरच त्याचं फळ हे आपल्याला भेटत असतं. असं म्हणजे वरवर बोलून वगैरे असं म्हणजे याचं फळ भेटत नाही. जर आपण त्या सेवेमध्ये सातत्य ठेवलं, ती सेवा ही मनापासून केली, तरच त्याचं फळ हे आपल्याला भेटत असतंय. कोणतीही गोष्टीचं उदाहरण घ्या, ज्यावेळेस आपण मन लावून ते करतो, ते कार्य करतो, त्यावेळेस आपल्याला त्याचं फळ हे निश्चित भेटत असतं. तर आता उद्या गुरुवार आहे, त्यामुळे आपण आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या 11 माळी आणि 3 अध्याय स्वामी चरित्राचे हे केलेच पाहिजे. ही बेसिक सेवा आहे बघा. ही आपल्या जीवनातलं म्हणजे आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यांची ही आपल्या म्हणजे आध्यात्मिक याचा पाया आहे हा. म्हणजे 3 अध्याय आणि 11 माळी ही सेवा केली तरच तुमच्या बाकीच्या तुम्ही कोणत्याही सेवा कराल त्याचं तुम्हाला फळ भेटणार आहे. किंवा मग तुम्ही जर हे 11 माळी आणि 3 अध्याय केले नाहीत आणि तुम्ही बाकीच्या खूप सेवा करतायत, तर त्याचं फळ हे तुम्हाला भेटणार नाही. मग तुमच्या मनामध्ये असं येईल की अरे, आम्ही एवढी सेवा करतोय, एवढं हे करतोय, तरी आम्हाला त्याचं फळ का भेटत नाहीये. तर त्याचं कारण हेच आहे की श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या 11 माळी आणि 3 अध्याय हे आपल्याकडून झालेच पाहिजे. आणि उद्या गुरुवार आहे, त्यामुळे उद्या श्री स्वामी समर्थ महाराज यांचा अभिषेक हा आपण सकाळी आवर्जून करायचा आहे. तर अभिषेकामध्ये आपण श्री सुक्त, पुरुष सुक्त आणि पवमान सुक्त घेऊन श्री स्वामी समर्थ महाराज यांचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यावर स्वामींची मूर्ती छान पुसून घ्यायची, पंचोपचार पूजा करायची, त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि छान आरती करायची. तर आता आपण फुलवातींची सेवा कशी करायची हे बघितलं. तर आता यावर सेवा कोणती करायची, तर यावर सेवा आपण तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, कमलात्मक मंत्र, षोडशी मंत्र हे तुम्ही 24 वेळा घ्या किंवा 16 वेळा घ्या. अशी सेवा तुम्ही करू शकता. ज्यांना जास्त शक्य आहे त्यांनी जास्त एक माळ घेतली तरी चालेल. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतर तुम्ही श्रीसूक्त घ्यायचंय, 1 वेळा घ्या किंवा 16 वेळा घ्या.
तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. व्यंकटेश स्तोत्र एक वेळा घ्या किंवा तुम्हाला जास्त जमलं तर तुम्ही जास्त घ्या. फक्त अशी स्वादी आणि सोपी ही सेवा करायची आहे. आणि जोपर्यंत आपण सेवा करतोय तोपर्यंत या म्हणजे आपण जी फुलवात लावली आहे ती तेवत ठेवायची, पेटवत ठेवायची आहे. ती विझू द्यायची नाहीये. आणि त्यानंतर ती फुलवात जेव्हा विझेल तेव्हा त्या सगळ्या फुलवाती या एकत्र जमा करून ठेवायची आहे. आणि ज्या दिवशी आपली ही सेवा पूर्ण होईल त्या दिवशी ह्या फुलवाती या विसर्जन करायच्या आहेत. अशी ही छान साधी सोपी आणि अशी छान अशी सेवा सर्वांनी आवर्जून करा. आणि आपल्या जीवनातील जे काही संकटे आहेत, लक्ष्मी प्राप्तीचे अडथळे आहेत ते दूर करा. बघा, सेवा केली तरच मेवा भेटणार आहे. त्यामुळे ही सेवा आवर्जून सगळ्यांनी नक्की नक्की करा. ज्यांना अधिक मासात काही कारणास्तव म्हणजे त्यावेळेस इच्छा असूनही सेवा करणे शक्य झाले नाही. कारण बघा, काही वेळेस आपली खूप इच्छा असते पण आपल्या आयुष्यात अशा काही अडचणी येतात की ती सेवा करायला आपल्याला जमत नाही, शक्य होत नाही. त्यामुळे आपलं मन हे उदास उदास होत असतं की माझ्याच आयुष्यात असं का. बाकीच्या माझ्या बरोबरच्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या ताई आहेत, त्यांना त्या तर सगळ्याच सेवा करतात. तर बघा, आपले काही भोग असतात प्रारब्धाचे, ते नकळत आपल्या समोर येतात आणि आपल्या या सेवेमध्ये असा खंड पडत असतो. तर तुम्ही उद्यापासून ही अशी लक्ष्मी प्राप्तीची सेवा चालू करू शकता, ज्याने तुम्हाला अगणित पुण्य भेटेल आणि तुमचे लक्ष्मी येण्याचे मार्ग हे मोकळे होतील. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. सगळ्यांनी नक्कीच आवर्जून उद्यापासून सेवेला सुरुवात करा आणि छान असा सेवेचा लाभ घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.